तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला लिहून कळवा। त्याचप्रमाणे इतर डॉक्टरांना जर हॅलो डॉक्टरच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल, प्रेक्षकांपर्यंत थेट पोहोचायचं असेल, तर ते सुद्धा आम्हाला ह्या पत्त्यावरती आणि ईमेल आयडी वरती संपर्क साधू शकतात। आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030। आमचा ईमेल आयडी आहे hellodoctor@gmail.com। डॉक्टर, विषय अतिशय व्हास्ट आहे, त्याच्यामुळे माहिती आपण जेवढी कव्हर करता येईल तेवढं आपण केलेलं आहे। तुमचा संदेश काय राहील प्रेक्षकांना सांगण्यासाठी? टेक होम मेसेज असा आहे की जर पोटाचं दुखणं असेल आणि शस्त्रक्रिया सांगितली असेल आणि लॅप्रोस्कोपी सर्जरी जर ऑप्शन आपल्याला सर्जनच दिला असेल तर तो घेऊन आपल्या आजारातून मुक्तता घ्यायला पाहिजे। त्याबद्दल घाबरायचं बिलकुल कारण नाही। बरोबर बरोबर डॉक्टर, त्याचप्रमाणे आपण मेसेज तर प्रेक्षकांना दिलेलाच आहे। त्याचबरोबर मला हेही प्रेक्षकांना तुम्ही सांगितलेलं आवडेल की लाईफस्टाईलमध्ये ते लोक काय काय चेंज करू शकतात जेणेकरून पोटाचे विकार लोकांना टाळता येतील। लाईफस्टाईलमध्ये मॉडिफिकेशन खूपच वेगळ्या पद्धतीने आता यावेळेस पाहिजे की आउटडोर एक्सरसाइज सांगितलं मी की वॉकिंग, जॉगिंग, स्विमिंग, रनिंग, सायकलिंग यापैकी 3 ते 4 किलोमीटर चालायला पाहिजे। जमलं तर सकाळी खूप चांगलं आहे, नाही जमलं तर संध्याकाळी चालू शकता। जॉगिंग आहे, रनिंग आहे, स्विमिंग सगळ्यात चांगला व्यायाम आहे। आणि खाण्यामध्ये ब्रेकफास्ट चांगला झाला पाहिजे। जर ब्रेकफास्ट होत नसेल, खूप लोकांची तक्रार असते की ब्रेकफास्ट होत नाही तयार करून, तर तुम्ही फळं जी आहेत त्या सीझनमधली ती आदल्या दिवशी घेऊन येऊ शकता संध्याकाळी आणि सकाळी खाऊ शकता। बरोबर। आणि रात्री कमी आहार पाहिजे। बरोबर। खाण्यामध्ये हाय फायबर तंतुमय पदार्थ पाहिजे, जास्त पाहिजेत। आणि लास्ट मला तुम्हाला असा एक प्रश्न विचारायचा की आपला जो आजचा विषय आहे की पोटाचे विकार आणि दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, ह्याच्यामध्ये थोडीशी लोकांची मानसिकता बदलण्यासाठी आणि लोकांची भीती घालवण्यासाठी शस्त्रक्रियेबद्दलची तुम्ही त्यांना काय सांगाल? शस्त्रक्रिया कुठलीही असो, सध्या सेफ्टी, पेशंट सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे। एनेस्थेशिया खूप सेफ झालेला आहे, सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स नवीन प्रकारचे झालेले आहेत, डॉक्टरांचं टेक्निकल स्किलही वाढत आहे। त्यामुळे शस्त्रक्रियेला घाबरून जाता कामा नये, कारण आजाराला जर शस्त्रक्रियेची गरज असेल तर त्याला दुसऱ्या कुठल्या प्रकारे तो आजार बरा होणार नाही। तो ॲक्सेप्ट करून, डिसीज अंडरस्टँडिंग असं म्हणतात, आपल्या पेशंटचा आजार समजून घेणं। डॉक्टर हा तुमच्या बाजूनच आहे। डॉक्टर तुम्ही सगळे एका बाजूला, तुमचा आजार तुमच्या विरुद्ध आहे। त्या आजारातून बरं करण्यासाठी डॉक्टर जे सल्ला देतील, डॉक्टरांच्या मदतीने त्यातून बाहेर पडायला काही हरकत नसावी। बरोबर, म्हणजे डॉक्टर आणि रुग्ण हे एक टीम आहे असं समजून प्रेक्षकांनी सुद्धा वागलं पाहिजे। आणि मानसिकता मला वाटतं प्रेक्षकांनी सुद्धा त्यांची हळूहळू बदलली पाहिजे। प्रेक्षक, हॅलो डॉक्टरमधनं आपण नेहमीच हा प्रयत्न करत असतो की तुम्हाला नवीन नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानाबद्दल माहिती द्यावी, आणि त्यातलाच आमचा हा आजचा प्रयत्न होता की पोटाच्या विकारांवरती ओपन शस्त्रक्रिया न करता दुर्बिणीद्वारे सुद्धा आपण शस्त्रक्रिया करू शकतो, ज्याच्यामध्ये रुग्णाला कमीत कमी त्रास होईल, लवकरात लवकर त्याला डिस्चार्ज मिळेल, पुन्हा आपल्या कामावरती जाता येईल। कारण की हल्लीच्या काळात ओपन शस्त्रक्रिया केल्यानंतर 1-1.5 महिना घरी थांबणं हे सुद्धा अवघड असतं। तेव्हा तुम्हाला कायम आमचा संदेश हाच राहील प्रेक्षक हो की आपलं आरोग्य आणि आपली तब्येत सांभाळा, म्हणजे शक्यतो शस्त्रक्रिया करायची वेळ आपल्यावरती येणारच नाही। परंतु जर शस्त्रक्रिया करायची वेळ आली तर तंत्रज्ञान हे आपल्या मदतीला आहेच, आणि आपल्या कार्यक्रमातनं ही माहिती आम्ही तुम्हाला देतच राहू। जाता जाता रामदासांचा एक श्लोक मला आठवतो, थोडासा बदल करणार आहे मी त्याच्यामध्ये। रामदासांनी असं म्हणून ठेवलं की सामर्थ्य आहे चळवळीचे, परंतु आपण असं म्हणूयात की सामर्थ्य आहे आरोग्याचे, जो जो राखील तयाचे, परंतु तेथे अधिष्ठान पाहिजे निश्चयाचे। हा श्लोक म्हणून तुमच्याकडनं, हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमकडनं मी डॉक्टर भिसे यांचे मनापासून आभार मानते। धन्यवाद डॉक्टर।